मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवाराच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे पहिला गुरुवार. जसं की मी प्रत्येक वर्षी गुरुवार पूजा करते आणि गुरुवारचा उपास सुद्धा करते लहानपणापासून. तर आज सुद्धा माझा गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवाराच्या परत एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर चला, आपल्याला पूजा करायची आहे, प्रसाद बनवायचा आहे. प्रसादामध्ये मी शिरा बनवणार आहे. तर आज गुरुवार, पहिला गुरुवार म्हणल्यानंतर गोड तर झालंच पाहिजे आणि गोडामध्ये प्रसाद म्हटलं की आपला शिरा आलाच. तर आता मी प्रसादाचा शिरा बनवते. तसं तर मला रिअल व्हॉइसच टाकायचा होता, पण थोडंसं इलेक्शनमुळे ना कंटिन्यू गाड्या फिरतात, 1 मिनिटसुद्धा गॅप नाही, खूप गर्दा आहे. त्यामुळे म्हणलं चला आपण इथं बाईसोवरच करूया. आणि हे मी सगळं आता पटपट करायला घेतलंय. समर्थ पण स्कूलमधून आलेला आहे, कारण की मला मंदिरातसुद्धा जायचं आहे बरं का आज केंद्रामध्ये. समर्थला ट्युशनला सोडणार आणि मी तिथून तशीच पुढे जाणार. तर अगोदर मी शिरा बनवून घेत आहे, कारण एकदा जर पूजा करायला बसलं तर परत प्रसाद नंतर कधी उठून करायचं म्हणून. तर काजू बदाम बारीक करून घेतले. रवाही भाजत होता, तूप टाकून छान असे भाजून घेतले. त्यामध्ये काजू बदामसुद्धा टाकून घेतले आणि थोडासाच केलेला आहे, कारण आम्ही तिघंच आहोत. छान असा रवा भाजला खमंग. प्रसादाचे बनवत आहे, काजू बदाम टाकून छान त्यांनासुद्धा तुपामध्ये छान तळून घ्यायचं आहे, म्हणजे मध्येच भाजून घ्यायचं आहे. आणि साखर टाकली, त्यानंतर थोडंसं गरम पाणी. तर छान मस्त प्रसादाचा शिरा आपला बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता हे शिजण्यासाठी मी झाकून ठेवते. आणि पूजेची मांडणी तर मी समर्थ याच्या अगोदरच केली होती, जवळजवळ 3:30च्या अगोदरच, म्हणजे 2:30-3लाच मी सुरुवात केली होती. आणि जितके काय घरामध्ये साहित्य आहे त्यापासूनच मी छान अशी पूजा मांडून घेतली. आणि कसं सिटीमध्ये आहे आणि मी ट्युशनच्या जवळ राहिले, त्यामुळं मला मेन बाजारपेठ खूप लांब पडते. माझ्याकडे स्कूटी नाही, सम्राट छोटा आहे आणि लोकांच्या कुठं मागं लागत बसायचं. आपलं जशी आहे तशी पूजा मी करत असते. मनोभावे करणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर पुढच्या गुरुवारी मी नक्की सगळं नियोजन करेन. अहो येणार होते, पण अचानक त्यांनाही काम आलं, कॅनलला पाणी वगैरे येणार आहे, त्यामुळे सुद्धा ते आले नाही. तर छान अशी मी पूजा मांडून घेतली. रांगोळी, धूप, दिवा, अगरबत्ती करून घेतली. पालवी गोळा केलेली, फुलं आणलेली होती, तेच मी छान केलं. इथं पोथीसुद्धा वाचून घेतली. लाडू आणि समर्थ होते, त्यांना प्रसाद देवाला काढून त्यांना जेवायला सुद्धा दिलं होतं, कारण समर्थ स्कूलमधून आलेला, त्याला खूप भूक लागलेली. आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार ना, हे पूर्ण महिना इतका छान जातो ना, घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण. आणि मी पहिल्यापासूनच केलं. ह्या गुरुवाराचं माझं ऑलरेडी उद्यापनसुद्धा झालेलं आहे लग्नाच्या अगोदरी, तरी मी आता लग्नानंतर इथं करत आहे. मला आवडतंच अशी पूजेची सुरेख मांडणी करायला, पूजापाठ करायला, उपवास करायला. पारंपरिक पद्धतीनं कुठलेही सणवार जसे माझी आई हे सगळं करत होते, त्याच पद्धतीनं मी पुढे सुद्धा करते. माझ्या नणंदबाईसुद्धा करतात गावाकडे, पण समर्थाची स्कूल असल्यामुळं आणि ट्युशनमुळं मला गावाकडे जायला भेटलं नाही. नाहीतर आमच्या दोघीची पूजा, पोथी वाचणं, प्रसाद, जेवण सगळं एकत्रच झालं असतं. तर छान अशी मी पोथी वाचून घेतली. तर याच्यामध्ये ना एक मराठी मध्ये आणि एक पाठीमागल्या साईडला असतं ना, ते थोडंसं संस्कृतमध्ये असतं. तर ते दोन्हीसुद्धा मी वाचून घेतलं. त्यानंतर आरतीसुद्धा केलेली आहे. आणि माझं ट्रायपॉड गावाकडे राहिला, त्यामुळे इथं समर्थ शूट करतोय, थोडंसं हलतंय, तुम्ही समजून घेणारच नक्की. आजचा दिवस ना खरंच खूप छान गेला. किती दिवसानंतर घरामध्ये छान अशी सुरेख पूजेची मांडणी केली मी, आणि मला खरंच खूप छान वाटत होतं. एकदम मी साडी ते घालून मी पूजेसाठी बसले आणि पूर्ण थकवा आणि हे गेलं माझं, कारण पूजेची मांडणी, पूजा आणि त्यानंतर मला केंद्रातसुद्धा जायचं आहे. तर नैवेद्य हे मी देवीला दाखवून घेतला. तर तुमच्याकडे पण महालक्ष्मीची अशीच पूजा करतात का सांगा. आणि गेल्या वर्षी मसवड यात्रेमधून हे मी महालक्ष्मीची मूर्ती आणलेली होती, तर ते सुद्धा मी बाजूला ठेवलेली आहे. गेल्या वर्षीच्या पण गुरुवाराला मी ठेवलेली. तर पापड, चपाती, भात, घरातली पूजा झाली आणि शिरा. तर आता चला दादाला ट्युशनला सोडूया आणि तसंच आपण आता मंदिरामध्ये जाऊया.
भवानी शंकर शिव शंकर शंभो शिखर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो ओम देवराज सेव्यमान भावनादि मंगलम व्यासशेखरम पुराकरम नारदादि योगी वृद्ध वंदितं दिगंबरम प्रभु विचित्रतांडवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. असंच पाहिजे खरं. बोला हां मत ऐकत नाही ना आपल्याला. नंतर घरी आलो, दिवाबत्ती केली आणि उपाससुद्धा सोडला. मुलंही माझ्यासोबत जेवण केले. आता झोपली. तर सगळ्यांना शुभ रात्री. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या पारायणाची तयारी करायची आहे. तर चला सगळ्यांना शुभ रात्री. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच.